Hello, dear students. My name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Sawan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Elements of Machine Design. We have already started our unit number first and this is the lecture number second. ठीक आहे, तर आपण आपला जो काही पहिला युनिट आहे फंडामेंटल्स ऑफ डिझाईन तो ऑलरेडी आपण चालू केलेला आहे आणि लास्ट लेक्चरला आपण मशीन डिझाईनची डेफिनेशन बघितली होती. त्यानंतर डिझाईनचे टाइप्स बघितले होते. त्यानंतर एखादा मशीन एलिमेंट किंवा एखादी मेकॅनिकल सिस्टम आपल्याला डिझाईन करायची असेल तर कोणती बेसिक प्रोसिजर आपल्याला फॉलो करावी लागते, कोणकोणत्या स्टेप्स आपल्याला घ्याव्या लागतात हे आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं. तर आज आपण त्याचा पुढचा पार्ट कंटिन्यू करतोय. आजच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक कन्सिडरेशन इन मशीन डिझाईन हा पॉइंट बघणार आहोत. यामध्ये बघा की कोणता पण एखादा मशीन एलिमेंट किंवा एखादी मेकॅनिकल सिस्टम आपल्याला डिझाईन करायची असेल तर कोणकोणते वेगवेगळे पॉइंट्स आपल्याला कन्सिडर करावे लागत असणार आहेत ज्यावेळी ते डिझाईन करत असताना, तर तो पॉइंट आपण बघणार आहोत. त्यानंतर बेसिक रिक्वायरमेंट ऑफ द डिझाईन, आपण केलेलं जे काही डिझाईन आहे त्या डिझाईन कडून काय बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत ते आपण आजच्या या लेक्चरला डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर वन बाय वन पॉइंट हे आपण जरा डिस्कस करत जाऊया. त्यामध्ये पहिला पॉइंट येईल जनरल कन्सिडरेशन इन मशीन डिझाईन. तर बघा, जनरल कन्सिडरेशन इन मशीन डिझाईन, तर एखादं मेकॅनिकल कॉम्पोनंट असू दे किंवा एखादी मेकॅनिकल सिस्टम असू दे, ती डिझाईन करत असताना आपल्याला कोणकोणते पॉइंट्स कन्सिडर करायला पाहिजेत ते आपल्याला बघायचे. त्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात पहिला जो पॉइंट येणार आहे टाइप्स ऑफ लोड अँड स्ट्रेसेस कॉज्ड बाय द लोड. तर बघा, आपण डिझाईन केलेल्या कॉम्पोनंट वरती कोणकोणत्या पद्धतीचे लोड्स येणार आहेत आणि त्या लोडमुळं त्या असणाऱ्या कॉम्पोनंट मध्ये कोणकोणत्या प्रकारचे स्ट्रेसेस त्याच्यामध्ये इंड्यूस्ड होणार आहेत हे सुरुवातीला आपल्याला अगदी काळजीपूर्वक त्याचा स्टडी करावा लागेल. त्याबद्दल आपल्याला विचार करावा लागणार आहे. फॉर एक्झाम्पल, लोडच्या बाबतीत बघायला गेलं तर टेन्साईल लोड असू शकतो, कॉम्प्रेसिव्ह लोड असू शकतो, काही वेळा शेअरिंग लोड असू शकतो, काही वेळा त्याच्यामध्ये मोमेंट्स असू शकतात, मध्ये ट्विस्टिंग मोमेंट असू शकेल, बेंडिंग मोमेंट असू शकेल आणि त्या रिस्पेक्टिव्ह लोडमुळे तुमच्या येणाऱ्या मटेरियलमध्ये स्ट्रेसेसचं नेचर काय असणार आहे हे आपल्याला खूप प्रिसाइजली त्याचं स्टडी करावं लागणार आहे. आणि हा एक महत्वाचा पॉइंट आहे जो आपल्याला कन्सिडर करावा लागणार आहे कोणत्याही मशीन एलिमेंट किंवा कॉम्पोनंट डिझाईन करत असताना. सेकंड पॉइंट आहे मोशन ऑफ द पार्ट्स अँड कायनामेटिक्स ऑफ द मशीन. तर बघा, याच्यामध्ये आपण जे डिझाईन केलेलं जी मशीन असेल तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचं मेकॅनिझम आपण वापरलेलं आहे आणि त्या मेकॅनिझमचा प्रत्येक पार्टची मोशन कशा पद्धतीनं होणार आहे, म्हणजेच त्या मेकॅनिझमचं आपल्याला पूर्णपणे कायनामेटिक्सचा आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे. तर आपल्याला हा सेकंड पॉइंट कन्सिडर करावा लागेल, मोशन ऑफ द ईच अँड एव्हरी पार्ट ऑर द कायनामेटिक्स ऑफ द मशीन. हा आपला सेकंड पार्ट झालेला आहे. त्यानंतर थर्ड पॉइंट आहे सिलेक्शन ऑफ द मटेरियल. आपली जी काही पूर्ण असेंब्ली असणार आहे त्यामध्ये नंबर ऑफ पार्ट्स असणार आहेत, तर प्रत्येक पार्ट काही वेगवेगळ्या मटेरियलनं बनलेला आहे. तर आपल्याला ज्यावेळी आपण डिझाईन करत असतो त्यावेळी प्रत्येक मटेरियलचं नॉलेज असणं गरजेचं आहे की ज्याप्रमाणे कुठला मटेरियल त्या फंक्शनसाठी सूट आहे हे आपल्याला बघायला लागेल. आणि त्यामुळं सिलेक्शन ऑफ द मटेरियल हे एक खूप महत्वाचा पार्ट आहे की आपण आपल्या डिझाईन करत असताना मटेरियल सिलेक्शन कशा पद्धतीनं करत असतो. तर हा तुमचा थर्ड पार्ट झाला, सिलेक्शन ऑफ द मटेरियल. यामध्ये नेक्स्ट पॉइंट आहे कन्व्हिनियंट अँड इकॉनॉमिकल फीचर्स. तर बघा, आपण जे डिझाईन करणार आहोत ते कन्व्हिनियंट असलं पाहिजे. कन्व्हिनियंट याचा अर्थ काय, ते यूज करण्यासाठी आपल्याला कन्व्हिनियंट असलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण त्याला डिझाईन करत असताना आपले इकॉनॉमिकल फीचरचा देखील विचार केला पाहिजे, त्यामुळे त्याची जे काय ओव्हरऑल कॉस्टिंग आहे ती कमी येण्यासाठी. त्यानंतर बघा, नेक्स्ट पॉइंट आहे यामध्ये यूज ऑफ स्टँडर्ड पार्ट्स. जर आपल्या डिझाईन मध्ये आपल्या मशीन मध्ये जितके पॉसिबल होईल तितके जास्तीत जास्त आपण स्टँडर्ड पार्टला इन्क्लूड केलं पाहिजे. स्टँडर्ड पार्ट इन्क्लूड केल्यामुळे काय होईल, त्याची ओव्हरऑल कॉस्ट जी आहे ती कमी होण्यासाठी आपल्याला मदत होईल. त्याचबरोबर आपण स्टँडर्ड पार्ट वापरल्यामुळे इंटरचेंजेबिलिटी देखील आपण अचीव्ह करू शकतो. त्यामुळं जसं स्टँडर्ड पार्ट म्हणलं तर नटबोल्ट असतील, काही पुलीज असतील, काही गिअर्स असतील, काही स्क्रूज असतील, तर अशा पद्धतीचे जे काही स्टँडर्ड पार्ट्स आहेत जे आपण मॅक्सिमम आपल्या डिझाईन मध्ये इन्क्लूड करायला पाहिजे. हा एक आपल्याला महत्वाचा पॉइंट कन्सिडर करावा लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे सेफ्टी ऑफ ऑपरेशन आणि एक खूप महत्वाचा पॉइंट आहे. तर बघा, कोणतेही डिझाईन करत असू तर त्यावेळी त्या मशीन वापरत असताना किंवा ती सिस्टम वापरत असताना सेफ्टी ही खूप महत्वाची आहे. एक वेळ
आपण त्याची फॅक्टर ऑफ सेफ्टी वाढवून आपण कॉस्ट वाढवू शकतो, परंतु त्या मशीन वापरत असताना कोणत्याही प्रकारचं आपल्याला हजार्डस एन्व्हायरमेंट तिथं असलं नाही पाहिजे आणि त्याच्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही पाहिजे. एक वेळ आपण एका एक्स्ट्रीम केसला काही प्रकारामध्ये वित्तहानी आपण कन्सिडर करू, पण कोणत्याही प्रकारची जीवितहानी होता कामा नये आणि त्यामुळं आपण मॅक्सिमम आपल्याला डिझाईनमध्ये सेफ्टी ऑपरेशन आपल्याला कसं देता येईल याचा आपण विचार केला पाहिजे, तो पॉईंट आपण कन्सिडर केला पाहिजे. नेक्स्ट पॉइंट आहे वर्कशॉप फॅसिलिटीज. तर ज्यावेळी आपण डिझाईन करत असू त्यावेळी आपल्या वर्कशॉपमध्ये असणाऱ्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्याचा देखील आपण विचार करायला पाहिजे आणि त्या असणाऱ्या फॅसिलिटीज वरतीच आपण आपलं डिझाईन जे काय आहे ते तयार करायला पाहिजे. नेक्स्ट पॉइंट आहे नंबर ऑफ मशीन्स टू बी मॅन्युफॅक्चर्ड. तर आपण जे डिझाईन करत आहोत त्याचे किती नंबर ऑफ पार्ट्स आपल्याला प्रोड्यूस करायचा आहे हा एक खूप महत्वाचा मुद्दा आपल्याला कन्सिडर करावा लागणार आहे. समजा आपण डिझाईन केलं तर तिचे जितके मॅक्सिमम पार्ट आपण बनवू, जितके मॅक्सिमम मशीन त्या डिझाईन वरती बनवू तितकं आपल्याला बेनिफिशियल असणार आहे. तर त्यामुळं किती नंबर ऑफ पार्ट्स आपण प्रोड्यूस करतोय हा देखील एक खूप महत्वाचा पॉईंट आपल्याला कन्सिडर करावा लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन. तर नेहमी आपण जे काही डिझाईन करणार आहोत त्याची ओव्हरऑल कॉस्ट किती कमीत कमी करता येईल ते आपल्याला करता आली पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त स्टँडर्ड पार्टचा यूज तिथं आपल्याला करावा लागेल, सो दॅट आपली जी काय कॉस्ट आहे ती काय होईल, कमीत कमी होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे असेंब्ली. तर बघा आपण जे काही नंबर ऑफ पार्ट्स प्रोड्यूस करणार आहे त्या डिझाईन मध्ये ते असेंब्ली करणं हे खूप सोपं असलं पाहिजे. त्या दृष्टीने देखील आपण एक पॉइंट कन्सिडर करायला पाहिजे की ऍट द एंड सगळे पार्ट्स एकत्रित येऊन त्याची जी काही असेंब्ली आहे ती प्रॉपर झाली पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे फ्रिक्शनल रेजिस्टन्स अँड ल्युब्रिकेशन. तर ज्यावेळी आपण नंबर ऑफ पार्ट एकत्रित घेत असतो तर आपल्या डिझाईन मध्ये प्रॉपर त्या फ्रिक्शनला रेजिस्टिंग करण्यासाठी ल्युब्रिकेशन आपल्याकडे असलं पाहिजे आणि ल्युब्रिकेशन झाल्यामुळे काय होईल, जो काय फ्रिक्शन रेजिस्टन्स आहे तो कमीत कमी आपल्याला ऑफर होणार आहे. तर हे एवढे जे काही पॉइंट्स आहेत हे सगळे पॉइंट्स आपल्याला कन्सिडर करावे लागणार आहेत व्हाईल डिझायनिंग एनी मशीन कॉम्पोनंट और मशीन एलिमेंट. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे बेसिक रिक्वायरमेंट्स ऑफ द डिझाईन. आपण जे डिझाईन केलेला मेकॅनिकल पार्ट असेल किंवा मशीन एलिमेंट आहे त्या डिझाईन केलेल्या मशीन एलिमेंटची बेसिक रिक्वायरमेंट्स काय काय असले पाहिजेत ते आता आपण बघूया. त्यामध्ये बघा सगळ्यात पहिला पॉइंट येणार आहे तुमचा स्ट्रेंथ. तर बघा खूप महत्वाचा पॉइंट आहे स्ट्रेंथ. तुम्ही डिझाईन केलेला जो काही मशीन पार्ट आहे, कॉम्पोनंट आहे, तो तुमचा काय असला पाहिजे, त्याला चांगली स्ट्रेंथ असली पाहिजे, तो इझिली फेल झाला नाही पाहिजे. जर आपण फेल्युअरचे जर क्रायटेरिया बघितले तर बघा डक्टाईल मटेरियलसाठी आपण इल्डिंग हा फेल्युअरचा क्रायटेरिया घेत असतो आणि ब्रिटल मटेरियलसाठी आपण फ्रॅक्चर हा त्याचा फेल्युअरचा क्रायटेरिया घेत असतो. तर त्यामुळं आपण डिझाईन केलेल्या मशीन एलिमेंटची स्ट्रेंथ इतकी जास्त असली पाहिजे की तो इझिली फेल झाला नाही पाहिजे. तर हा तुमचा पहिला पॉइंट झाला. सेकंड पॉइंट आहे रिजिडिटी. आपण डिझाईन केलेल्या मशीन पार्टची रिजिडिटी ही खूप चांगली असायला पाहिजे जेणेकरून तो डिझाईन केलेला जो काही पार्ट आहे तो फोर्सेसमुळं, लोडमुळं किंवा मोमेंट्समुळं तो बेंड झाला नाही पाहिजे किंवा डिफ्लेक्ट झाला नाही पाहिजे. तर त्या सगळ्या फोर्सेसला तो प्रॉपरली रिजिड असला पाहिजे. तर त्यामुळे आपण सेकंड म्हणू शकतो की आपलं जे डिझाईन काय असलं पाहिजे, रिजिड असलं पाहिजे. नेक्स्ट पॉइंट आहे वियर रेजिस्टन्स. तर बघा हा एक खूप महत्वाचा पॉइंट आहे. तर कोणत्याही मेकॅनिकल कॉम्पोनंटचं जर वियर व्हायला लागलं तर आपण पार्टला काय करावं लागतो, आपल्याला सडनली तो पार्ट चेंज करावा लागतो. त्या पार्टची जे टोटल लाईफ आहे ती वियरमुळे कमी होत असते. त्यामुळं आपण जे डिझाईन करणार आहोत त्याची एक बेसिक रिक्वायरमेंट असली पाहिजे की त्या पार्टला चांगल्या पद्धतीचा वियर रेजिस्टन्स असला पाहिजे जेणेकरून त्याची जी काही डिझाईड लाईफ आहे, एस्टिमेटेड लाईफ आहे, त्या लाईफ पर्यंत काय व्हायला पाहिजे, चालायला पाहिजे. तर बऱ्याच वेळा काय होतं, वियर झाल्यामुळं एखाद्या पार्टची ओव्हरऑल सिस्टमची देखील अॅक्युरेसीमध्ये बराचसा फरक पडत असतो. त्यामुळं वियर रेजिस्टन्स एक महत्वाचा पार्ट तुम्हाला कन्सिडर करावा लागणार आहे जो तुमच्या डिझाईन मध्ये तो कंपल्सरी असायला पाहिजे. नेक्स्ट पार्ट आहे मॅन्युफॅक्चरेबिलिटी. तर बघा मॅन्युफॅक्चरेबिलिटी आपल्याला काय सांगत असते की तो जो काय मशीन एलिमेंट आहे किती इझिली आपण फॅब्रिकेट करू शकतो, त्याची जी काही असेंब्ली आहे ती आपण किती इझिली आपण करू शकतो हे इंडिकेट करतं मॅन्युफॅक्चरेबिलिटी. तर बघा तुम्ही डिझाईन केलेला जो काही कॉम्पोनंट आहे तो इझिली फॅब्रिकेट करता आला पाहिजे,
किंवा नंबर ऑफ पार्ट्स असतील तर ती मशीन इझिली असेंबल करता आली पाहिजे. त्यामुळं आपण सिलेक्ट करत असताना आपल्या डिझाईन मध्ये बेसिकली आपण असं कन्सिडर केलं पाहिजे की ज्यामध्ये मिनिमम लेबर कॉस्ट मध्ये तो आपला पार्ट काय होईल, इझिली प्रोड्यूस होईल किंवा तो असेंबल होणार आहे. तो आपल्याला मॅन्युफॅक्चरबिलिटीचा पार्ट देखील कन्सिडर करावा लागणार आहे. आणि तुमच्या डिझाईन मध्ये मस्ट बी मॅन्युफॅक्चरबिलिटी काय असली पाहिजे, इझी असली पाहिजे, सो दॅट वी कॅन रिड्यूस द लेबर कॉस्ट. नेक्स्ट पॉइंट आहे सेफ्टी. तर आपण जे डिझाईन केलेलं आहे ते प्रॉपर सेफ असायला पाहिजे. तो डिझाईन केलेला पार्ट असेल किंवा ती मशीन वापरत असताना पूर्णपणे आपल्याला सेफ्टी असायला पाहिजे आणि सेफ्टीच्या दृष्टीने देखील तो पॉइंट आपण कन्सिडर करायला पाहिजे. नेक्स्ट पॉइंट आहे स्टँडर्डायझेशन. तर आपण जे काही डिझाईन करणार आहोत त्याचं जे काही डिझाईन असणार ते स्टँडर्डायझेशनच्या अनुसरून असलं पाहिजे, ज्याच्यामुळे की आपण त्यामध्ये वापरणारं जे मटेरियल असेल, जे काही ग्रेड्स असतील, त्याचे डायमेन्शन्स असतील, त्याचे प्रोफाईल्स असतील, हे इंटरनॅशनल नॉर्म्स प्रमाणे आपल्याला त्यामध्ये घ्यायला लागणार आहे, जेणेकरून आपण काय करू, स्टँडर्डायझेशनचा क्रायटेरिया आपण इझिली अचीव्ह करू शकणार आहोत. ठीक आहे. तर हे काही 6 रिक्वायरमेंट झाले. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे रिलायबिलिटी. तर बघा रिलायबिलिटी काय असते, ज्यावेळी आपण एखादा कॉम्पोनंट डिझाईन करत असू, तयार करत असू, त्यावेळी तो कॉम्पोनंट किती टाइम स्पॅन पर्यंत चालणार आहे, ज्यावेळी आपण त्याला ऍक्च्युअली वर्किंग मध्ये घेऊ त्यावेळी तो किती टाइम पर्यंत चालणार आहे हे एक आपण एस्टिमेट केलेलं असतं. तर तुमचं जे काही डिझाईन आहे ती डिझाईन मध्ये असायला पाहिजे की तो कॉम्पोनंट तितक्या एस्टिमेटेड लाईफ पर्यंत इझिली त्याची लाईफ काय करायला पाहिजे, सर्व्ह करायला पाहिजे, तो चालायला पाहिजे. त्यामुळं तुमचं जे डिझाईन असायला पाहिजे हे रिलायबल असायला पाहिजे, सो दॅट वी कॅन अचीव्ह द रिलायबिलिटी. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे मेंटेनॅबिलिटी. मेंटेनॅबिलिटीचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की आपण डिझाईन केलेला जो काय पार्ट आहे, सिस्टम आहे, तो इझिली मेंटेन करता आला पाहिजे. म्हणजे त्याचा जो काय मेंटेनन्स आहे तो आपल्याला इझिली करता आला पाहिजे, सो दॅट वी कॅन रिड्यूस द कॉस्ट ऑफ मेंटेनन्स. तर इझी त्याचा मेंटेनन्स आपल्याला करता आला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे इफिशियन्सी. तर आपण जो डिझाईन केलेला जो काय पार्ट आहे त्याची इफिशियन्सी काय असायला पाहिजे, मॅक्सिमम असायला पाहिजे, सो दॅट तो काय करेल की मॅक्सिमम त्याच्या लाईफसाठी चांगल्या पद्धतीने त्याचे जे काय फंक्शन आहे ते परफॉर्मन्स करायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे कॉस्ट. तर आपण डिझाईन केलेले जे काही कॉम्पोनंट असेल, मशीन पार्ट असेल, त्याची जी काही कॉस्ट आहे ती आपल्याला क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज न करता किती मिनिमम करता येईल तितकी आपल्याला ती करता आली पाहिजे. तर आपण कोणताही पार्ट किंवा मशीन एलिमेंट जर डिझाईन करायचं असेल तर अशा पद्धतीचे मिनिमम एक 10 रिक्वायरमेंट तुमच्या त्या डिझाईन मध्ये असायला पाहिजे होते. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरला आपण डिझाईन कन्सिडरेशन कोणकोणते होते आणि त्याचबरोबर बेसिक रिक्वायरमेंट ऑफ द डिझाईन कोणकोणत्या होत्या हा पार्ट डिस्कस केलेला आहे. तर ह्याच्या पुढचा जो काय पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. ठीक आहे. ओके. थँक्यू.